पोलीस तक्रार घेण्यात सच्च्या अवध्या कोण 7 दिन झाले. माझीच माणसं मलाच साथ देत नाहीयेत. नाही वहिनी, अहो तुम्हाला सगळी जिजा समजतात म्हणून कोण 7 दिन झाले. तुम्ही जर अंजली वहिनी हे समजलं तर कोणच नाही म्हणणार नाही तुम्हाला. अहो भाऊजी, मी कोण आहे यापेक्षा जाऊबाई गावची कशी वाट लावतायत हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. हा उद्या सरपंच आहे, पण तो काय इंटरेस्टच जाऊन झाला. आता काय करायचं? अंधश्रद्धेविरुद्धचं हे युद्ध जिंकायचं असेल तर यासाठी आधुनिक अप्रोच हवा. म्हणजे मला काही कळालं नाही. म्हणजे गावातल्या सगळ्या शिकलेल्या आणि आधुनिक विचारांच्या माणसांना आपण एकत्र करूया. अहो वहिनी, आता अवध्या काही शिकलेला नाही वय, मग तो काय इन झालाय? अहो काही जण येतील, काही जण नाही येणार, पण एखादा जरी शिकलेला माणूस पुढे आला ना तरी बाकी सगळ्यांना विश्वास बसेल. बरकत भाऊजी, आपण मोर्चा काढायचा. मोर्चा? हो, आणि त्या मोर्चाचं अशा माणसाने नेतृत्व करायचं जो शिकलेला आहे आणि ज्याला गावात मान आहे. अहो वहिनी, अशी व्यक्ती तर तुम्हीच आहे की. शिक्षकाला गावात लय मान असते बघा. महाजन सर ते कुठे आहेत? सध्या ते कामातनं गेल्यात. अहो असं कसं? चला आपण त्यांना गाठूया, चला. अहो नाही वहिनी, अहो त्या हेडमास्तरांच्या अवस्था लय डेंजर झाल्या. नुसतं बदली 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 असा जप करत असतात बघा. शाळेत कधी येत्यात कधी नाहीत. त्यासनीच काय सुधारण झाले. हे बघा बरकत भाऊजी, त्यांची अवस्था कितीही वाईट असली तरी आपण त्यांना तयार करायचं. जर का त्यांनी ही अंधश्रद्धा मोडून काढली तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे आणि जाऊबाईंना अद्दलही घडेल. हे पण खरंच आहे म्हणा, पण मला काही गॅरंटी वाटत नाही बघा ते हेडमास्टर तयार होतील असं. भाऊजी, आपण जाऊन प्रयत्न तर करून बघू. मग तुम्ही म्हणताय तर चला मग. चला चला लवकर. हेडमास्टर कोण आहे? अहो मी आहे बरकत. बरकत? हा. अरे बरं झालं बाबा आलास. तू जरा पाण्याचा तांब्या दे. हा हा थांबा. घशाला कोरड पडली रे. उठा उठा. काही डेंजर अवस्था करून ठेवली तुम्ही स्वतःची. अरे उठा. अरे नशीबच फुटकं माझं बाबा. त्याला काय करणार? दारू पित असतो तर बरं झालं असतं, पण आता काय उपयोग नाही. पाठक भाई तुम्ही? अरे रे रे रे, माझी अशी अवस्था आणि तुमची अशी अवस्था. शिक्षकांचं काय खरं नाही या जगात बाबा. कोण पाठक बाई? अहो तुम्ही. अहो हेड सर, ही अंजली वहिनी नाहीत. मग जिजा आहे ती जिजा. तिचा? हा जिजा. दिसायला जरी ती अंजली वहिनीच्या सारखी असली पण ती जिजा आहे खरं. कमाल आहे. तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहे का? नाही. बर ते सगळं सोडा. आम्ही एक तुमच्याकडे काम घेऊन आले. तुम्ही करणार काय? अरे इथं पाण्याचा तांब्या उचलायची इच्छा नाही माझी, आणि तू कसलं काम सांगतोयस? हेड सर, लई महत्वाचं काम आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. वय हे बघा, माझी काहीच करायची इच्छा राहिली नाही. गावासाठी करा. नाव काढू नका त्या गावाचं. सगळे एकदाच स्वार्थी. असं म्हणू नका हो. आता समजा गावाला तुमचाच आदर आहे. अहो तुम्ही जर नाही मदत केली तर अख्खं गाव डबऱ्यात जाईल बघा. होय. अरे डबऱ्यात जाऊ दे नाही तर खाईत जाऊ दे, मला काय करायचंय?
तालुक्याच्या शाळेत बदली होणार असेल तर करशील काय? बदली? अहो, त्यासाठी मी काय वाटेल ते करीत. काय काय काम करायचं सांगा. एक मोर्चा काढायचा आहे. मोर्चा? हा, कसला? नंदिता गायकवाडांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे तुम्हाला. नंदिता वहिनींच्या विरोधात? हा. अरे देवा, झाली बदली. एक मिनिट, त्या जेलमध्ये आहेत ना? आता परत आल्या आणि गावातल्या लोकांनी फसवायला लागल्यात. तुम्ही काय घाबरू नका, समजा गाव तुमच्या पाठीशी उभं राहणार. होय, नाही हो, या वहिनी साहेब फार पाताळ यंत्री बाई आहेत. हेड सर, जेलात आलेल्या बाईला कशा पायी घाबरायला लागलाय तुम्ही? हे बघा, तुम्ही जर का मोर्चा काढला का नाही तर ती जेलात आलेली बाई पुण्यांदा जेलात जाणार. होय. ते कसं काय? जेलातनं परत येऊन त्या गावात समधीकडे अंधश्रद्धा पसरवायला लागल्यात. लोकांनी गंडे दोरे मंत्र देऊन त्या पैसे कमवायला लागल्यात. हा? हे चुकीचं आहे. हा, म्हणून तर आता या अंधश्रद्धेविरोधात तुम्ही गावात मोर्चा काढायचा. तुम्ही जर का गावाला जागा केलं का नाही तरच गाव वाचणार बघा. होय, आणि चांगलं काम केल्याच्या मोबदल्यात तुमची तालुक्याच्या शाळेत बदली बी होईल. होय, नक्की मिळेल. मग आओ, पहिला मोर्चा तर काढा. हा, ठीक आहे, आता हा हेड सर अंधश्रद्धेच्या विरोधात मोर्चा काढणार. हा. आता बघाच तुम्ही यो मोर्चा नंदिता गायकवाडला कसा रोखतोय ते. अरे आम्हाला काय बोललीस काय तू? अहो वहिनी साहेब, पैसे मोजायला बसणारच होतो तेवढं आम्हाला चंदाने बोलवलं. चला आमच्या समोर उघडा दक्षिणा पेटी. हा? कशाला म्हणजे कशाला उगाच ना, म्हणजे तू आता एवढं त्या अंगात आणून आणून असं दमली असशील ग. हा? आम्ही मोजतो की आणि मग तुला सांगतो का आमच्या माघारी जमा झालेल्या पैशात काय खाचा मारायच्यात काय? अहो तोबा 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 तोबा, वहिनी साहेब असं का बोलतायसा? अहो देवाच्या नावावर मिळवलेल्या पैशावर असा आम्ही घोटाळा करणार होय? तुमचं सोडावं बापू. ह्यो पप्प्या किती देव भोळाय की नाही ते चांगलंच ठाव आहे आम्हासनी. ते काय नाही, आमच्या समोर उघडा दक्षिणा पेटी. पैसे मोजा मग वाटा करा. चला सुरू करा. पण पैसे भरपूर जमल्यात. तर काय, आता लोकांचा विश्वास बसलाय आणि आता ती समजा ऐकू लागल्यात. विश्वास बसायसाठी का नाही आम्ही दोघं रातभर जागून लोकांच्या घरात चोऱ्या करत फिरालोय. अहो नाहीतर काय, माझं तर पाक कांबाडच मोडलं बघा. आणि रात्रात थंडी बी किती आहे. तेव्हा जरा आमचा वाटा वाढवायचं बघा की. मध्ये बोलू नका कसा, तर पैसे मोजताना गोळ व्हायचा. बाकी काय बी म्हणत आहे, लोकांनी फसवण्याची भारी ट्रिक गावली आपल्याला. असं जर गारोडू घालून ठेवलं लोकांवर कनी तर वर्षानुवर्ष नुसतं फुकट बसवून खाऊ आपण. काय बापू? ते तर होणारच पप्प्या, पण आम्ही हे सगळं कशापायी केलंय? पैशासाठी नव माहित आहे की. पप्प्या, या वाळवंटातल्या राणीचं सोंग कशापायी रचलंय आम्ही? ते गावकऱ्यासनी लुबाडायला. तुझा मुर्दा बशीला मुर्दाडा. हे सगळं सोंग केलंय कारण आमचं या गावकऱ्यांवर वजन पडायला पाहिजे. आमच्या शब्दाला किंमत यायला पाहिजे म्हणून. आणि आमच्या शब्दाला किंमत का पाहिजे? कारण तुम्ही ताईसा भाईसा म्हणून, आणि माझ्या ताईसाहेबांच्या शब्दाला किंमत पाहिजेच की. ते असणारच आहे, पण आता का पाहिजे? अरे इसरला का काय सगळी? पैसे समोर बघून मेंदू हल्लाय तुमचा.
हे समज 12,000 रुपये आहेत. जसं आपलं ठरलेल्या नियमाप्रमाणे 50-50 तुमचं आणि हे 50-50 आमचं. तुम्हाला कुठलं पाहिजे ते घ्या. अरे बे आता भोपळा घ्यायचा, हा ए, त्यातला 1 बी रुपया तुम्हाला मिळणार नाही. अगं तायडे चुप. हे सगळं सोंग आम्ही केले त्या जिजाला या गावातनं हाकलून देण्यासाठी, आणि तुम्ही सगळी विसरलासा काय? आता तुम्हा दोघांना शिक्षा म्हणून यातला 1 बी रुपया तुम्हाला देणार नाही. स्तंभ पैसे आता आमचं. वहिनी होय राणा भाऊजी. राणा भाऊजी, अहो ही बघा दक्षिणा एवढी जमा झाल्या, लोकांनी स्वखुशीने दिल्या. आम्ही काय म्हणतोय, ह्या सगळ्या पैशांचा उपयोग आपण गावच्या विकासासाठी करूया काय? राणा भाऊजी, काय झालं? ए, एक विचारायचं होतं. होय होय, विचारा की. नाही नाही, तुम्हासनी नाही, ते राणी मासनी विचारायचं होतं. अच्छा, खरं तर आम्ही लय दमलोय बघा, पण तुमच्यासाठी किती बी कष्ट करायची तयारी आमची. हा, 1 मिनिट. हा, संदे खतर 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 अलमत 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 अलमत. बोल बोल, काय अडचण आहे तुझी? अरे विचार, काय अडचण आहे तुझी? म्हणजे हे विचारायचं होतं की मला नको ते माणूस कुठे आता? कोण? अहो मला नको ते माणूस हो. नाव 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 सांग की राणा, त्याशिवाय राणी मला कसं कळणार बाबा? नाव का नाव का? माझी बायको अंजली बाई कुठे आहे? शाळा, वर्ग, मास्तरी नाही काय ती? होय, कुठे आहेत त्या? शाळा, वर्ग, घर, संसार. तुझ्या बायकोनं दुसरं लगीन केलंय. ती खुश आहे आता. काय? पण असं कसं? झालंय तसं. ती तुला विसरल्या. तिचा नाद सोडून दे. राणा, तुला मी आधीच सांगितलं होतं, या बायकांसारखा जुलूम आणि दगापटका दुसरं कुणी बी करत नाही. म्हणून तरी मी पत्नी पीडित पती संघटना उभी केल्या ना. माझं अजून ऐक, तू ये आमच्या पपी संघटनेत ये रे बाबा. हा, ए राणा, खतर खतर अलमत अलमत खतर खतर अलमत अलमत खतर खतर. अलमत अलमत. बस 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 बस, ती गेलं आता बाहेर. गाडी
पार वाट लावून टाकलीस की या बिचारीची. पप्प्या हे? मी बायका काय दगा फटका करतो काय रे? अगं नाही नाही, ते कौतुक केलं होतं. बघ आता तो ठोकळ आयुष्यात परत आपल्या नादी नाही लागणार. त्याचं मानसिक खच्चीकरण कसं हळूहळू करतो की नाही बघच तू. नाही 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 नाही, आणि त्या जिजाचं काय, ती खरी डेंजर आहे. अरे ती या ठोकळ्याच्या जीवावर उड्या मारत्या. आता त्योच मातीत गेला तर तिला बी मूठ माती बराबर देतो बघा मी. आणि देणार. अरे वा, अरे ही बेस्ट आहे. बहिणी साहेब, भाऊ एवढ्या खुशीच्या मोक्यावर मामासने कशा पाहिजे नाराज करतायचा. नाही म्हणजे 50-50 राहू दे, निदान 10% तरी द्या की आमासने औषध पाण्यासाठी. धर. घे त्यासनीच दे, 10% घेतली. अरे हेड सर, अख्खं गाव वहिनी साहेबांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे बघा. अरे पण वहिनी साहेबांच्या विरोधात. नाही वहिनी साहेबांच्या नाही, राणीमांच्या विरोधात. हा, राणीवाचे. हा मग ठीक आहे. चला चला चला. अरे हिरेला पाणी लागलं काय तुझ्या? म्हटलं मर्दा 30 फूट खोल खाली गेलो तरी पाण्याचा टिपूस नाही. एक काम कर, राणीमाकडे जा, तुझ्या हिरेला पाणी पक्क लागणार बघ. पाणी नाही लागणार, जप्पू लागणार. काय ते? महाजन मास्तर सांगा. हो हे बघा, हे अंगात येणं आणि ते कुठली रे, हा ती वाळवंटातली राणीमा, हे सगळं थोतांड आहे. ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. आणि गावात जास्ती अनुभव आल्यात ती काय समजी खुळे धुवे. अरे गावातल्या लोकांची फसवणूक चालली कळते का तुम्हाला? हा, आणि ह्या सगळ्या फसवणुकीच्या विरोधात, अंधश्रद्धेच्या विरोधात आपण मोर्चा काढायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी यात सामील व्हा. हा, नाही हो सर, आम्ही काही राणीमाच्या विरोधात जाणार नाही. अहो त्यांचा कोप होतोय म्हण. खोटे समज. अहो विषयाची परीक्षा कशाला घ्या, तिथं माझ्या हिरेला पाणी नाही. त्या टेन्शन मध्ये मी आहे. चला रे. अरे ऐका तरी, ऐकून तर घ्या. ऐका तरी यार. हे बघा हेडमास्तर, मला राजकारण अजिबात इंटरेस्ट नाही बघा. अहो हे राजकारण नाही, समाजकारण आहे. मोर्चा म्हणजे राजकारण. राजकारणाच्या नादात माझ्या घराची राख करायची नाही मला. होय चल रे बाबा चल. बरकत दादा नाही म्हणा लागल्यात. आजी पण नाही म्हणाल्यात. मग चला पुढं. चला. राणीमाचा कोप झाला तर हो, कसला कोप आणि कसली ढेकाची राणीमा, समजा खोट आहे. खरं खोटं तुम्हीच करा, मला या मोर्चाच्या लफड्यात पाडू नका. अहो पण मी काय सांगते ते ऐकून तर घ्या. आम्हाला काम करू द्या, जावा. पाटील मावशी, गेल्या महिन्याचे 118 रुपये उधार आहे, ती तेवढी द्या लवकर. देतो की, कुठे काय जातोय? उद्या देतो की. उद्या असतं किती दिवस करणार आहे? उद्या देतो की, उद्या कुठे जातोय? बरं उद्या द्या नक्की. सचिन दादा, ओ ते मोर्चाचं काय ठरलं? काय अरे सांगितलं की सकाळी मोर्चा होणार नाही म्हणून. मी काय माझं काय नाही, तुम्ही बघून घ्या म्हणून. अरे तर ऐक की मर्दा, असं काय करायलायस? हे बघा, तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माहित आहे का नाही? अरे मला इथं उधारीचं पडलंय. गावची उधारी कोण देण्यात आले आणि ते मोर्चा कसं झालं? मलाच मोर्चा काढायला पाहिजे आता. तुमचं तुम्ही बघा काय करायचं. काय झालंय काय गावाला? कुणीच तयार होत नाहीये मोर्चाला. वहिनी साहेबांनी कसलं गारड घातले कुणाच ठाऊक गावावर. मला तर वाटतं हे मोर्चाच होत नाही. हॅलो, हॅलो, तुम्ही कुठे आता? हाय की, बोला. एक काम करा, त्या अर्जंट मध्ये मला भेटा. माझं काम आहे तुमच्याकडे. काय झालं? तुम्हाला सांगितलंय ना, अर्जंट काम आहे. तुम्ही एक काम करा, टाकीजवळ या, भेटा, मग सांगतो तुम्हाला समजा. बरं बरं ठीक आहे, आलो लगेच. चला ठेवा. राणाजी, असं काय अर्जंट काम आहे माझ्याकडे? काही घडलंय का?